हॅट्रिक झालेली. मागच्या 2 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची हॅट्रिक झाली नव्हती. मात्र काल ते स्वप्न पूर्ण झालं. जेबी चषकाचं व्हाईटची हॅट्रिक सुद्धा झालेली. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये असं सुद्धा एक षटक पडलंय ज्यामध्ये नो चेंडू सुद्धा आलाय, व्हाईट चेंडू सुद्धा आलाय, चौकार सुद्धा आलाय, षटकार सुद्धा आलाय आणि विकेट सुद्धा आलाय. म्हणजे सर्व काही घडलेलं होतं. गोलंदाजीसाठी तयार होतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं रोशन. रोशन इथे गोलंदाजीसाठी तयार. केवल मॅन फ्रॉम कांबे. चला केवळ स्पीडअप करायचं प्लीज. आपण घरच्या ग्राउंडवरती खेळतायत, थोडं सहकार्य करायचं आहे आम्हाला. संदीप नीटचे प्रोप्रायटर प्रदीपजी पाटील आपलं स्वागत आहे आणि स्पेशल थँक्स तुम्हाला जेबी कमिटीकडून. गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय निखिलेशच्या बॅटमधून आलेला हा 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका इथे आला होता निखिलेशच्या बॅटमधून आणि चेंडूला भिडकावून दिलेला होता स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9. अतिशय सुंदर फटका निखिलेशच्या बॅटमधून आला. शफल करून खेळला होता आणि चेंडूला हुक केला, भिडकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या होते 9. आणि रिग्नेश 11 राहणार हा संघ आपल्याला बॅटिंग मध्ये पाहायला मिळत आहे. फलंदाजी करताना तसेच क्षेत्ररक्षण करणारा आपला संघ आर्यन भादवड, बाळू जोशी यांना सुद्धा ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. या मॅच मध्ये संदीप जुकर असतील, दर्शन नाईक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. संदीप जुकर येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. थोडस थ्रम्बल होतोय. निश्चित चांगले क्षेत्ररक्षण संदीप जुकर याच्या माध्यमातून तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 10. 10 चेंडू झालेले आहेत आणि 9 धावा त्यामध्ये निखिलेश याचे. 10 धावांमध्ये 9 धावा. निखिलेश शेलार. केवल इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता बघा. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा फटका खेळायचा प्रयत्न केला हुकचा, त्यानंतर स्वतःचा माइंड चेंज केला आणि कट करताना चेंडू बेट झालेला आहे. श्याम नवीन बॅटर. पुन्हा एकदा श्याम याचा मारण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या होते 11. केवल चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या आपल्याला स्पेलमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खाला, त्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवरती चांगला कमबॅक मिळाला पाहायला केवल याच्या माध्यमातून. केवल कांब्याचा हा खेळाडू. मिक्स संघ या भिवंडी इमर्जिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. अनेक गावातील खेळाडू एका संघांमध्ये. पुन्हा एकदा निखिलेश चेंडूला भिडकावून दिले, मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका निखिलेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला इथं दिसताना. धावसंख्या होते ती 17 आणि या 17 धावांमध्ये 15 धावा निखिलेश याने कुठलेल्या आहेत मित्रांनो. मात्र एकाकी झुंज इथे देताना. संघातील मुख्य खेळाडू मॅन फ्रॉम मिडपाडा, एक जबरदस्त बॅटर. संघर्ष मिडपाडा या संघाचा मुख्य खेळाडू. रोहित जाधव यांचे खास मित्र आहेत. सुंदर फटका निखिलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र चर्चा करताना बाळू आणि मयूर गोलंदाज केवल याच्याशी इथनं कॉम्प्लिमेंट येताना. चला गोलंदाज तयार.
दापोडे संघ आपल्याला कुठे जायचं नाहीये, थांबायचं आहे. गोलंदाज केवल, पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 23. लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या झालेली 2 बाद 23. चांगली गोलंदाजी नाही म्हणावी लागेल या षटकामध्ये. केवल याचे 2 षटकार या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या त्या. तीन षटकार या स्पेलमध्ये केवल याने. गोलंदाजीसाठी येतोय रोशन. वैयक्तिक पहिलं आणि संघाटी तिसरं षटक घेऊन. गोलंदाज रोशन, मोठा फटका श्याम याच्या बॅटमधून येतोय आणि भिडकावून दिलेल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका. फलंदाज श्यामेच्या माध्यमातून चेंडूला 6 धावांसाठी पाठवला. या 6 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 29. आता मात्र दोन्ही बॅटर हे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करताना लायसन्स मिळालेले आहे. दोन्ही फलंदाजांना इथून अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 17 चेंडू यायचे. या 17 चेंडूमध्ये कमीत कमी 60 धावांपर्यंत जाण्याची मजल करण्याचा विचार करत असेल रिग्नेश राणाल. रोशन, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. सुंदर फटका, जबरदस्त फटका श्याम याच्या बॅटमधून आणि चेंडूला भिडकावून दिलेला आहे. 4 धावांसाठी नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते 33 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. करण जबरदस्त फलंदाजी करतोय. तुमचा 12th मॅन चुकीची नावं सांगत आहेत. रोशन, 2 चेंडू आणि 2 मोठे फटके. पुन्हा एकदा रोशन, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, पुन्हा एकदा चांगला फटका. तोच रिझल्ट हायलाइट पाहायला मिळाला मागच्या चेंडूवरती या आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पार होतोय. धावसंख्या होते 37. करण आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळताना ज्या प्रकारे निखिलेश यांनी फलंदाजी केली त्याचं स्वरूप इथे दाखवताना बॅटर करण. 2 रिव्हर्सचे चौकार. पाहूया चौकारांची हॅट्रिक होते का या स्पर्धेमध्ये. षटकारांची हॅट्रिक झाले, विकेटची सुद्धा हॅट्रिक झाले. चौकारांची आतापर्यंत कुठली हॅट्रिक झालेली नाहीये. तर चौकारांची पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का बॅटर करण याच्या बॅटमधून. बघा या स्पर्धेमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा बोललो ना गोलंदाज हॅट्रिकवरती किंवा फलंदाज हॅट्रिकवरती चालेल आहे. चला चला मॅच ऑन होते. चांगली फलंदाजी म्हणावी इथे बॅटर करण याच्या माध्यमातून. 2 रिव्हर्सचे अटेम्प्ट आणि 2 चौकार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला चेंडू ब्लॉकमध्ये टाकला होता, खोदून काढला चेंडूला. संदीप जुकर यांच्याकडे 1च धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38. 38 धावा, 2 गडी बाद. पार्टनरशिप चांगल्या प्रकारे इथून संदीपची बिल्डअप झालेली. पहिला विकेट पडला होता 1 वरती, दुसरा पडला 3 वरती आणि तिथून मात्र 35 धावांची चांगली पार्टनरशिप. रोशन सामना करेल निखिलेश.
हो हो हो, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दात मागताना मयूर जोशी, पंचा अपील फेटाळून लावतायत. डॉट बॉल. आता मात्र चांगला कमबॅक इथे म्हणावं लागला गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूंवरती मोठे फटके आले होते, त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक केलेलं आहे. षटकातील हॅट्रिक वरती होता निखिलेश, मात्र हॅट्रिक झालेली नाहीये षटकारांची. रोशन शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका असा आहे ना, तुमच्या बॅटच्या पट्ट्यात जर आला ना, 22चा इशारा येतो पंचांचा एक धाव. जर बॅटच्या पट्ट्यात आला तर निश्चित चेंडूवरती मोठी धावसंख्या मिळते. धावसंख्या होते 39. 39, लॉस ऑफ 2 विकेट. तीन षटकांची समाप्ती, चेंडूची पूर्तता. पाणी बघा, आमचा जो खेळाडू कक्ष आहे ना, तिथे पाण्याची व्यवस्था करायची. भेटेल भेटेल, पाणी पाठवतोय आम्ही, बाटली पण पाठवतो पाण्याची, डोंट वरी. आयोजकांना विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची. एक पाण्याची बाटली वगैरे जर तिथे असेल तर ये जा करू शकतात खेळाडू कक्षातून. एक मोठी बाटली पाण्याची व्यवस्था करा. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे ती 39. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज दीपेश. 39, लॉस ऑफ 2 विकेट. बघा, दीपेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या 3 आणि 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं. दीपेश नाईक हा सुद्धा एका जबरदस्त खेळाडू आहे, सातत्याने क्रिकेट खेळत आहे आणि खूप वर्षांपासून आम्ही त्यांना पाहत आलोय. त्यांच्या माध्यमातून एकच बॉलिंग ॲक्शन कंटिन्यू ठेवताना. बघा, स्पीड नाही आहे चेंडूमध्ये, मात्र व्हेरिएशन खूप आहे दीपेश नाईक यांच्याकडे. दीपेश निखिलेशसाठी पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, गतीमध्ये इथे मात्र बीट करताना गोलंदाज दीपेश. चेंडू निर्धाव. निखिलेश याला मात्र समजलं आलेला नाही आणि मागील 3 चेंडू डॉट झालेला आहे. जो फलंदाज षटकारांच्या हॅट्रिक वरती होता निखिलेश. पाहूया, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दीपेश व्हेरिएशन मध्ये बीट करतोय. पाहूया, रनआउटची संधी, मात्र इथे पाटणावरती मारलेला आहे निखिलेश याच्या. लेग बाईसचा इशारा. डॉट चेंडू. आपल्या आगरी भाषेमध्ये जर बोललं तर पाटान सुचवलंय, अशा प्रकारची भाषा. धावसंख्या होते 40. गोलंदाज तयार दीपेश. सामना करेल तो करण. याने चांगली फलंदाजी केली. 1 षटकार 2 षटकार. जशा मी म्हटलं होतं 1 षटकार 2 चौकार, मात्र त्यामध्ये ऍड झालेला आहे दुसरा षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरसावते 46. आता मात्र हळूहळू धावसंख्या डेंजर झोन मध्ये जाताना. मात्र क्षमता आहे आर्यनच्या खेळाडूंकडे सुद्धा. चांगले बॅटर्स त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मयूर जोशी असेल, दीपेश हा सुद्धा जबरदस्त बॅटिंग करतो. आज मात्र संघामध्ये एक दुसरा चेंडू द्यायचा आहे. संघातील मुख्य गोलंदाज आज आपल्याला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय हरेश मालावकर. एक जबरदस्त गोलंदाज आहेत आज आपल्याला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. एक वेगळी रणनीती आज पाहायला मिळते आर्यन संघाची. चेंजेस आज आर्यनच्या माध्यमातून. मुख्य गोलंदाज आज संघाच्या बाहेर. मात्र करण याने संदेश पाटील चांगल्या प्रकारे इथे प्रेरित केलेले आहे. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार आणि करण खेळतोय
हा वैयक्तिक 22 या धावसंख्येवर. आता स्कोरिंग मध्ये माझी साथ देताना संदेशजी पाटील. दीपेश सामना करेल करण. पुन्हा एकदा दीपेश भिडकावून दिलेला आसमानी तारा दाखवताना दीपेश आला. करण पुन्हा एकदा करण याच्या बॅट मधून षटकार क्रमांक 3 आणि धावसंख्या होते या षटकाराने 52. संघाचा अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. चौथं षटक चालू आहे आणि धावसंख्या झालेली 52. लॉस ऑफ 2 विकेट. या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 49 धावांची साझेदारी केलेली मित्रांनो. पुन्हा एकदा हॅट्रिक वरती होता. बीट होते बघा. आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ना, लहान मुलं, ज्यावेळेस चेंडू त्या साईडला जातो ना, रस्त्याच्या साईडला षटकाराच्या रूपामध्ये, तुम्ही धावताना थोडा विचार करायचा आहे. आजूबाजूला पाहूनच चेंडूवरती जायचं आहे. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. गाड्या पाहून धावा तुम्ही. आणि तुम्ही आहात म्हणून या क्रिकेटला मजा आहे. म्हणून क्रिकेट हा आमचा वेळेवरती होत असतो. षटकार चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. अतिशय सुंदर फटका. गॅपमध्ये खेळलेला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती. अब तक 56. मात्र इथे छाती 56 इंचाची झाली असेल ती विघ्नेश संघाची. चांगल्या प्रकारे फलंदाजी दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलेश आणि करण. बघा वाटलं नव्हतं, मात्र करण याने चांगल्या प्रकारे इथे फलंदाजी केलेली. आतापर्यंत 4 षटक कंप्लीट झालेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती फक्त आणि फक्त 2 बाद. मात्र धावा झालेल्या आहेत 56. 56 धावा. इथून येणाऱ्या ज्या धावा असतील ना, त्या डेंजर झोनमध्ये गणल्या जातील आणि त्या अवघड ठरू शकतात आर्यन संघाला. आता मात्र गोलंदाजीसाठी येते गोलंदाज स्वतः चंद्रकांत बाळू या टोपण नावाने प्रसिद्ध. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज चंद्रकांत. शॉट थर्डमॅनला दीपेश नाईका. तसेच शॉट ऑफ फाईन लेगला दर्शनजी नाईक यांना आपण. आणि पॉप्युलर खेळाडू गलीमध्ये संदीप जुकर. सर्वात जुने खेळाडू आहेत या संघाचे, आर्यनचे, ज्यांनी संघ बांधलेला आहे. पुन्हा एकदा बालू याचा चांगला चेंडू. थोडंसं थ्रंबल तिथे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गडीबाद झाला असता, मात्र गॅदर करता आलेला नाहीये बालू याला. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 58. अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये यशराज बाकी धडाकेबाज फलंदाज आहे. गणेश हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज. मात्र संदेशजी आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी केलेली. आतापर्यंत त्यांनी जी पार्टनरशिप केलेली ती 55 धावांची. पुन्हा एकदा सुंदर फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला थोडंसं थ्रंबल मयूर जोशी याच्या माध्यमातून. मात्र सोपं नसतं क्षेत्ररक्षण करणं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बोलते ती 60. 60 धावा एक मोठं आव्हान. आता मात्र हळूहळू डेंजर झोनमध्ये जाताना मात्र दुपारचं सत्र आहे. चेस होताना पाहिलेला आहे इथे आपल्याला. 60 ते 70 धावा 5-5 षटकांमध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बाळू याचा चांगला कमबॅक. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबलेली 60 वरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचे 3 चेंडू अजूनही यायचे. या 3 चेंडूंमध्ये जर 5 ते 7 धावा आल्या ना, तर अजून एक चांगलं टोटल म्हणावं लागेल. आणि इथे मात्र बघूया पंचांचा काय निर्णय येतोय. मंकड विकट घेण्याचा प्रयत्न जर केला होता,
गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका, चेंडू भिडकावून दिलेला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी निखिलेशच्या बॅटमधून इथे षटकार. धावसंख्या होते 66. बाळू याच्या गोलंदाजीचा इथं मात्र समाचार घेताना फलंदाज निखिलेश, ज्याने आतापर्यंत धावा कुठलेल्या आहेत 32. दोन्ही खेळाडूंनी 32 धावा केलेल्या आहेत संदेशजी. इथे मात्र आता मात्र निखिलेश याची खेळी संपुष्टात. निखिलेश 31 धावाकडून बाद झाला. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये. सुशांत, बघा सुशांत कॅप्टन आहे, मात्र शांत क्रिकेट करून चालणार नाहीये. फलंदाजी विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे, नावाच्या विपरीत फलंदाजी करावी लागणार आहे सुशांत याला. आता मात्र थोडं आशेचा किरण तो आर्यन भादवाड्या संघाला. मात्र बाळू याला जर पहिलेच पाचारण करता आलं असतं तर आतापर्यंत काही ना काहीतरी धावा थांबल्या असत्या. शेवटचं अंतिम षटक चालू आहे आणि या षटकामध्ये आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा शेवटचा चेंडू खेळण्याकरता सुशांत आलेला आहे. कशा प्रकारे या शेवटच्या चेंडूवरती धावा येत आहेत की चेंडू निर्धाव पडतोय, पाहायला विसरू नका. JB ट्रॉफी आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्याचा पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू घेऊन येतोय गोलंदाज बाळू. इथे मात्र अवांतर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. या इनिंग मधील पहिला वाईट टाकण्यात आलेला आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची अवांतर धाव खर्च केली नव्हती, मात्र ही पहिली धाव. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या 67. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. रनआउटची संधी आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. करण दोन्ही फलंदाजांनी चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. 5 षटकांची समाप्ती, 5 षटकांच्या समाप्ती ती धावसंख्या झालेली 67. या 67 धावांमध्ये निखिलेश याच्या धावा होत्या 31, करण याच्या धावा होत्या 32. चांगल्या प्रकारे दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी केली. धावांचं आव्हान असणारे आर्यन भादवाड या संघाला 68. चांगला एंटरटेन केला आपल्याला फलंदाजीमध्ये दोन्हीही फलंदाज निखिलेश आणि करण याने, खास करून करण याच्या बॅटमधून एका दिमागदार फटके आपल्याला पाहायला मिळाले. काही रिव्हर्सचे अटेम्प्ट. गोलंदाजांना इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे रिग्नेश संघाच्या, कारण का धावा आहेत त्यांच्याकडे. मात्र फलंदाजीसाठी कसक दाखवावी लागणार आहे आर्यन भादवाड या संघाला. यानंतर पहिल्या मॅचचा विजेता संघ ओमसाई ढाबा दापोडे. आपण कुठेही जायचं नाहीये, रिपोर्ट करायचं इथे आम्हाला. 68 धावा करायचे आहेत. हेलो हेलो हेलो. मिनिश 11 कारिवली संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. ओमसाई ढाबा दापोडे संघाचा कर्णधार आलेला आहे. मिनिश 11 कारिवली, आपण
बघा जर आपण आले नाही पहिल्या इनिंगच्या समाप्तीवरती तर आपल्याला 2 धावांची पॅनल्टी लागणार आहे. इथे समाप्ती झालेली आहे इनिंगची, तर आपल्याला विनंती असेल की आपण आला आचार कर्णधार किंवा कोणताही खेळाडू तर यायचं आहे. मिनेश कारिवली, मिनेश 11 कारिवली, चला मॅच ऑन करायचे. फलंदाज आर्यम भादवाड आपण त्वरित पाठवून द्यायचे. दापोडे संघ कोणताही खेळाडू किंवा कर्णधार आला असेल तर आपण संपर्क करायचा आहे. तसेच पिसे दापोडे संघ दुसऱ्या दिवसामध्ये त्यांनी चांगला खेळ खेळला होता. तसंच विहाना एंटरप्राइजेस पिसे आपण सुद्धा जर आला असेल तर आपण रिपोर्ट करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. मिनिश 11 कारिवली कर्णधार अथवा कोणताही सदस्य असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बघा प्लीज आज आम्हाला सहकार्य करायचं आहे कारण का आजचा अंतिम दिवस आहे आणि मागील 2 दिवस शेड्यूल हा खूप लांब चाललेला आहे. ओके, आपण फक्त रिपोर्ट करून घ्यायचं आहे आयोजकांशी. पिसे 68 धावांचं मोठं आव्हान आणि ते चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. मॅच चालू ठेवायचे. संदीप नेटचे प्रोप्रायटर प्रदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. मिनिश 11 कारिवली विपक्ष ओमसाई धाबा दापोडे. एक साईडला भाविक मंडप, दुसऱ्या साईडला डीजे दीपेश. कारिवली संघाचा कॉल असणार आहे. भाविक दापोडे संघाने नाणेफेक जिंकलेले. आपला फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP डायजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. कारिवली संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे. यानंतरचा सामना मिनेश कारिवली विपक्ष दापोडे संघ नाणेफेकी जिंकलेली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. चला बघा आपल्याला त्वरा करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आणि धावसंख्या काढलेली होते ते 67. चांगली फलंदाजी करण आणि नोंद घ्यायची. यानंतरचे जे सामने असतील ते 4 षटकांचे असतील. आम्हाला आयोजकांकडून सूचना आलेली, तर आपण याची नोंद घ्यायची. 4 षटकांचे सामने असणार आहेत सर्व संघ. यानंतरचा जे दोन्ही संघ खेळणार आहेत ते सुद्धा. मयूर जोशी आणि सलामीची जोडी. दुसऱ्या साईडला नितीन चौधरी लोकल बॉय. मयूर चांगला अनुभव आहे या ग्राउंडचा, चांगले मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. हाईटवरती जाऊन विचार करू नका. सुंदर चेंडू होता, स्ट्रोकला चेक केलं, निर्धाव चेंडू जातोय. राहुल तारे वैयक्तिक पहिला आणि संघाटे पहिले षटक घेऊन गोलंदाज तयार. राहुल तारे सामना करणार मयूर जोशी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे त्या स्क्वेअर लेगच्या रिजाला क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या मयूर याची खेळी संपुष्टात. या मॅचमध्ये निराश करून जाताना मयूर जोशी आपल्या संघाला मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मात्र सुरुवात चांगली झालेली नाही आहे. आर्यन या संघाची पहिला गाडी बाद होतोय. मोठा हादरा बसतोय मयूर याच्या रूपामध्ये. यानंतरचा सामना मिनेश कारिवली विपक्ष ओमसाई धाबा दापोडे संघाने नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पिसे संघ तसेच दापोडे संघ वीर तानाजी दापोडे द्रिया 11 दापोडे या नावाने खेळत आहे. त्यांनी सुद्धा रिपोर्ट करायचा आहे. पिसे संघ आलेला आहे. दापोडे संघाचा कोणता खेळाडू जर आला असेल, द्रिया 11 दापोडे एक गाव एक संघ, एक गाव एक गट ग्रामीणचा तो मॅच असणार आहे.
दीपेश भोई क्रिस गेल ऑफ भिवंडी या नावाने प्रसिद्ध, मात्र युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल एक वेगळा चाम होता क्रिकेट पाहण्यामध्ये. जेव्हा जेव्हा ते फलंदाजी करायला यायचे, षटकार आणि चौकारांची आतिषबाजी कोण विसरू शकतो. आय पी एलमधली ती नॉक 175 धावांची जी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक वेस्ट इंडिजचं असं फलंदाज ज्याच्या नावावरती 200+ धावा वन डे क्रिकेटमध्ये. पाहूया ह्या प्रकारे इथे मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय दीपेश भोई. राहुल तरे गोलंदाजीसाठी तयार. हो, सुंदर चेंडू होता. दीपेश बीट होतोय. चांगला चेंडू. राहुल याच्या माध्यमातून अजूनही संघाचं खातं ओपन झालेलं नाहीये. पाहूया इथे मात्र बॉस बनतोय का आपल्या संघासाठी दीपेश भोई. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या वरून चेंडू, चांगला चेंडू. इथे गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केलेली. बघा मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि तुम्हाला हाणामारी ही करावी लागणारच आहे. षटकार चौकारांमध्ये तुम्हाला डील करावी लागणार आहे. मात्र इथे 4 चेंडू सुरुवातीचे आहेत, ते 4च्या 4 निर्धाव आलेले आहेत. चांगली गोलंदाजी राहुल याच्या माध्यमातून. तसा पण रिग्नेश हा एक मोठं नाव आहे या फॉर्मॅटमध्ये. आर्यन सुद्धा मोठं नाव आहे. इथे मात्र चेंडूला स्ट्रोकला चेक केलं होतं, कार्पेटच्या साह्याने चेंडू जातो. इथं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आणि एक धाव खातं ओपन होतंय. दीपेशाचं खातं ओपन होतंय. आर्यन संघाचं 5 चेंडूंचा खेळ टाकून झालेला आहे. शेवटचा चेंडू, 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार. मात्र सुरुवात खराब म्हणावी लागेल. मयूर याची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. गोलंदाज राहुल याला, राहुल तरे. बघा इमर्जिंगमध्ये आत्तापर्यंत प्रथम एंटरप्राइजेस असेल, बालाजी असेल, यांनी चांगल्या प्रकारे खेळ खेळलेला आहे. आजचे सुरुवातीचे 2 मॅचेस हे सुद्धा एमर्जिंगचेच होते. त्यामध्ये दापोडे संघाने विजय प्राप्त केलं होतं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज. आणि इथे मात्र सुंदर स्पेल, एक गडी बाद. आणि धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त एक. पहिल्या षटकाची समाप्ती अंती. हॅलो माईक चेक टेस्ट. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण, कारण की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी दबदबा जो राहिलेला आहे तो म्हणजे रिग्नेश 11 रानाळ टीम संघाचं. असंही रानाळ टीम संघाचं आर्यन 11 टीम अगेन्स्ट चांगलाच परफॉर्मन्स नेहमी असतो. आज 68 धावांचा आव्हान ठेवलेला आहे आणि त्या आव्हानाला इथे प्रत्युत्तर देत असताना आर्यन 11 टीम संघ थोडा अडचणीमध्ये आला आहे. कारण की पहिली धाव एक जी दीपेश भोईच्या बॅटमधून आली होती. आज मयूर जोशी लवकरच आऊट झाला होता. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. चंद्रकांतचं येणं बाकी आहे, संदीप जुकर येणं बाकी आहे. आज भावेश घरत देखील टीममध्ये आहे. टीमचे कॅप्टन दीपेश नाईकचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. मात्र असं म्हटलं जातं की त्याला संधी दिली जाते, त्याने त्या संधीचं सोनं करणं फार महत्त्वाचं आहे. पहिली वॉर्निंग जी आहे पंचांनी दिलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण की 5 षटकांचा सामना आहे, तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. तर इथे बॅटर आता दीपेश भोई स्ट्राईकवर असेल आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाज तयार कुणाल. चला राणा संघ स्पीडअप करायचा आहे प्लीज. बॅटिंगसाठी दीपेश भोई, क्रिस गेल या नावाने प्रसिद्ध, क्रिस गेल ऑफ भिवंडी. तशा प्रकारे फलंदाजी होते का? फुलटॉस चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये स्क्वेअर लेगच्या रिजनला. लोअर फुलटॉस चेंडू, फायदा घेता आलेला नाहीये. लॉलीपॉप चेंडू टाकला होता. धावसंख्या होते 2.
गोलंदाज तयार. मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटच्या साह्याने चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजनला. एक धाव बघा, सिंगल धावांसने तुम्ही विन होणार नाहीये. तुम्हाला ज्या धावा करायच्या आहेत त्या 68 करायच्या आहेत. आत्तापर्यंत एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा युनिव्हर्सल बॉस बीड होतोय दीपेश. बघा, भिवंडी इमर्जिंग मध्ये हायेस्ट स्कोअर आहे हा 67. बालाजी संघाने सुद्धा 70+ धावा काढल्या होत्या काल. सॉरी, बालाजी संघाच्या नावावरती. भिवंडी इमर्जिंगचा जो संपूर्ण लेखाजोख आहे तुम्हाला घेऊन येतील बाळू जोशी. गोलंदाज तयार. कुणाल. आपटलेला चेंडू, सुंदर फटका, कट केलेला गॅपमध्ये चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. आता मात्र नावाला साजेशी अशी फलंदाजी करताना फलंदाज दीपेश. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे दीपेशाला, कारण का धावा ज्या करायच्या आहेत त्या 68 करायचे आहेत. पहिल्या 9 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नव्हता. 10व्या चेंडूवरती मात्र मोठा फटका. इथून अशाच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता असेल फलंदाजी करणारा संघ आर्यन भादवड याला. क्षमता आहे दोन्ही बॅटर्समध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका, नावानुसार चेंडूला बेडकावून दिलेला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. सुंदर फलंदाजी, सुंदर फलंदाजी, अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला दीपेशच्या माध्यमातून आणि चेंडूला भिडकावून दिला होता, पाठवून दिला होता मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी माइटी षटकार. याच फटक्यांसाठी जाणला जातो या फलंदाजाला आणि त्याच्या बॅटमधून मागच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके देखील पाहायला मिळालेले आहेत. चौकार आला, षटकार आला. नक्कीच इथून सुरुवात झाली आहे धावांना, कारण की लक्ष जर बघितलं तर 68 धावांचं आव्हान आहे आणि अगदी 5 षटकांचा हा सामना आहे. या धावा बनवू शकतात. तुमच्यामध्ये असलेला हुनर, तुमचा टॅलेंट, तुमच्यामध्ये असलेली क्षमता देखील असणं फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर, हीच संधी असते तुमचा टॅलेंट दाखवण्याची. तुम्हाला वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 वरती. आणि इथून जरा मॅच विन करतो ना दीपेश हा फलंदाज. चला गोलंदाज, आपण आर्ग्युमेंट्स करायचं नाही आहे प्लीज. अंपायर इज द बेस्ट जज. गोलंदाज प्लीज, तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळत आहात. दिस इज नॉट अ गुड क्रिकेट. रिग्नेश प्लीज कॉपरेट करायचं आहे आम्हाला. इट इज नॉट गुड क्रिकेट. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुंदर झेल आणि खेळी संपुष्टात होते दीपेशाची. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. गोलंदाज कुणाल याचं वाईट टाकलं, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक दीपेशाला बाद करण्यात यश आलं. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त 14. एक मोठं धावसंख्येचं आव्हान पाठला करताना कोलॅप्स होताना इथे आर्यन भादवडचा संघ. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये, केवल भोई, मॅन फ्रॉम कांबे. हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या या नावाने प्रसिद्ध ऑलराऊंडर आहे. चांगली गोलंदाजी त्याने केली. 9 ते 20 धावा खर्च केल्या होत्या. बघा 20 धावा दिलेल्या आहेत, त्याच्याहून जास्ती जर काढल्या तर निश्चितच इथे आपण जे लोकल भाषेमध्ये बोलतो ना फिट्टूस होऊ शकते. फिट्टूस करावा लागणार आहे. लोकल भाषा कॉमेंट्री करताना खूप मजा येत असते मित्रांनो, मात्र तितकीच मोठी जबाबदारीसुद्धा असते कॉमेंट्री. कारण का आम्ही फक्त आणि फक्त
क्रिकेटचे चाहते आहोत. आम्ही कोणत्याही संघाचे फॅन नसतो मित्रांनो, आणि आमच्यावरती खूप ओझं असतं. कोणती संघाची बाजू आम्ही घेऊन चालत नाही. कोणत्या खेळाडूच्या बाजूने आम्हाला बोलावं लागत नसतं. जे मैदानामध्ये घडतं ना, जो खेळाडू चांगला करतो तेच आम्हाला बोलावं लागतं. आणि निश्चित तुम्ही चांगलं करा, आम्ही इथे बसलेलोच आहे तुमची दाद देण्याकरता. तुमचं नाव मोठं होईल तुम्ही चांगला खेळ केला तर. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. सुरुवातीला आलाय हा फलंदाज, मात्र बॅटच्या रडारमध्ये त्याचे चेंडू येत नाहीयेत. एक चौटी धाव पूर्ण करते. तिसरं षटक मार्ग असते. मोठी धावसंख्या करायची. आतापर्यंत फक्त एक आणि एकच षटकार आणि एक चौकार आलेला आहे, तो सुद्धा फलंदाज दीपेश याच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. राहुल. पुन्हा एकदा सुंदर फटका. खोदून काढला होता चेंडूला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16 वरती. मॅच इथे आर्यम बादवाडी पक्ष रानाल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जात येतो लॉंग लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. सिंगल्स डबल्सवरती तुम्ही मॅच जिंकणार नाहीयेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत आहात तुम्ही. 68 धावा करायच्या आहेत. आणि वेलकम आगमन होतंय योगेश म्हात्रे नानाभाई यांचं. नानाभाई या नावाने प्रसिद्ध आहात आणि एक मोठी व्यक्ती आहे. चांगलं योगदान असतं नेहमी त्यांचं. कट केलेला होता चेंडूला. धावसंख्या होते एक धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18. लॉस ऑफ 2 विकेट. वेलकम शुभागमन झालेला आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. योगेश म्हात्रे नानाभाई यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जोशी फाउंडेशन टीम संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं शुभागमन दुपारच्या क्षेत्रामध्ये जेव्ही ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज त्यांना आपण इन ॲक्शनमध्ये प्रेक्षणीय लढतमध्ये देखील बघणार आहोत. गावातील 4 पोटीब्लचे जे संघ आहेत त्यांचे 2 मॅचेस होणार आहेत. तिथे प्रेक्षणीय लढत म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर येतोय दीपेश नाईक. दीपेश येतो न्यू बॅटर. गोलंदाजीसाठी तयार आहे गोलंदाज राहुल तरे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त एक धाव दिली होती आणि एक गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे दीपेश. आणि इथे मात्र दीपेश जसा आला तसा गेला. तसेच सन्माननीय सुरेंद्र गुळवी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. माजी नगरसेवक. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. JB ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयदुर्गा टीम संघाचे माजी क्रिकेटर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वच पाहुणे आपण पाहतोय. संदीप नेटचे प्रोप्रायटर प्रदीप दादा पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जशी जशी स्पर्धा संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पोचेल मयूर, तसेच पाहुणे आपल्याला इथे पाहायला मिळतील. कारण की आज शेवटचा दिवस, मेगा फायनल डे, ग्रँड फायनल डे तुमच्या टीव्ही मॉनिटरवर आपण पाहू शकता. सन्माननीय सुरेंद्र गुळवी साहेबांना दाखवला जात आहे. त्याचबरोबर प्रदीप पाटील, योगेश म्हात्रे नाना देखील उपस्थित झालेले आहेत. आणि आमचे प्रमोद नाईक पम्या भाऊ देखील सज्ज झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आई गावदेवी विहाना PC टीमचे खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वेलकम विनय पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुपारचा हा क्षेत्र आहे. वातावरण फार गरम आहे. क्रिकेट देखील फार गरम आहे. ग्रामीणच्या माध्यमातून प्रतीक नाईकने आतापर्यंत 5 ते 6 विकेट घेतलेल्या आहेत. आता सिटी इमर्जिन अर्थात भिवंडी इमर्जिन खेळत आहे. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते आहे. बॅटर दर्शन नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. 68 धावा बनवायच्या आहेत. मयूर सोपं नाहीये. अगदी बरोबर संदेश पाटील. ज्या प्रकारे धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता ना, संघर्ष करताना दिसत नाही. फक्त आणि फक्त एक फलंदाज दीपेश भोईर याने षटकार आणि चौकार ठोकला.
प्रतीक येतोय मॅन फ्रॉम कारिवली ज्याने येस मॅन फ्रॉम कारिवली ज्याने पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ केला. मात्र प्रतीक याचा इथे खरपूस समाचार घेताना बॅटर केवळ पहिल्याच चेंडूवरती षटकार आलेला आहे. बघा अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागणारे येणारे 12 चेंडू आहेत शेवटचे. केवळ याच्या बॅटमधून येतो नवीन बॅटर दर्शन नाईक. ते सुद्धा एक जबरदस्त कॉमेंटेटर आहेत. आमच्या दहीहंडी संघाचे ते कोच आहेत. बघा ज्या प्रकारे त्यांनी 8 थर लावून दाखवले त्या प्रकारे इथे रनांचे थर त्यांना लावावे लागणार आहेत. प्रतीक पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. चेंडू येतो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 25 धावा. मोठे फटके आलेले आहेत मात्र एक षटकार एक चौकार फक्त आणि अजून एक षटकार. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत आपल्याला 20 चेंडूंच्या खेळमध्ये पाहायला मिळालेला आहे. दर्शन नाईक सामना करण्यासाठी तयार. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न होता. बीट या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय संदेश पाटील अर्थात पिंटू यांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच मंगेश पाटील हरी जोशी यांचे जवळचे मित्र आणि जयदुर्गा बी संघाचे उत्कृष्ट खेळाडू या व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम और ऑल गेस्ट. गोलंदाज तयार प्रतीक. फुलटो चेंडू होता. लोड फुलटोच होता लेग साईडच्या दिशेने. पंचांचा वाईटचा इशारा येतो. 1+1 अशा ह्या 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 27. 9 चेंडू आणि 41 धावा अजूनही इथून पाहिजे. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपल्यापर्यंत माहिती येते महेंद्र मागे या खेळाडूने 10 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या. प्रतीक नाईक मॅन फ्रॉम कारिवली. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू पाहूया हवेत आहे. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अशाच फटक्यांची काहीतरी आवश्यकता आहे मयूर. 9 चेंडू 41 धावा असताना एक मोठा फटका इथे पाहायला मिळाला. केवळ भुई याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. अगदी बरोबर संदेश पाटील. जर केवळ भोई याला सुरुवातीला पाचारण करता आलं असतं ना तर अजूनही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाला असतं. मात्र इथूनही अजून मॅच जिंकू शकते ती आर्यन भादवड. या षटकाराने संघाची धावसंख्या 33. 8:35. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि पुन्हा एकदा षटकार. आता मात्र इथून अटॅकिंग क्रिकेट खेळताना हार्दिक पांड्या ऑफ कांबे. केवळ भुई नाही मॅच मध्ये कमबॅक आहे. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6. याच्या अगोदर देखील षटकार आला होता मयूर आणि आता एक षटकार आलाय. मॅच मध्ये कमबॅक झालाय आर्यन 11 टीम संघाचं. मॅच बनवले केवळ याने. मॅच बनवले निश्चितच. जबरदस्त फलंदाजी केवळ याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रतीक ज्याने पहिल्या दिवसामध्ये या ग्राउंडवर ते चांगली गोलंदाजी केली होती त्याचा खरपूस समाचार घेताना याचंच तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे. तुमचा दिवस असतो मात्र तो दिवस वेगळा असतो. हा दिवस वेगळा असतो. प्रत्येक खेळाडूचा एक ना एक दिवस असतो मात्र प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. आज तू तर उद्या मी तर परवा दुसराच कोणीतरी. गोलंदाज तयार प्रतीक. हॅट्रिक चेंडूवरती षटकारांच्या. फलंदाज केवळ भोई. पाहूया कांब्याचा खेळाडू केवळ भोई हॅट्रिक होते का. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बीड होतोय. निराश आहे स्वतःनी. इथे समाप्ती झालेली आहे षटकांची. सहा चेंडू आणि जिंकण्याकरता धावा हव्या आहेत त्या 29. ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला असताना अशा पल्लवीत राहिल्या असत्या आर्यन भादवड या संघाच्या. शंकरदादा जुकर फॅम टीम आर्यन भादवड
या भिवंडी इमर्जिंगचं हे सुद्धा एक मोठं नाव आहे. मात्र रिग्नेश टॉपच्या संघांमध्ये येतो. त्यांच्याकडून नेहमीच चांगला खेळ आपल्याला या ग्राउंडवरती पाहायला मिळालेला आहे. मागच्या वर्षी शंभूराजे चषकाचा विजेता संघ आहे हा. रिग्नेश राहणार गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज निखिलेश आय थिंक निखिलेश ज्याने 31 धावांची विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी केली होती, तोच गोलंदाज तयार होते. सामना करतील दर्शन नाईक. पाहूया दर्शन नाईक करिश्मा करतायत का. इथून जर हा करिश्मा त्यांनी केला ना तर या भिवंडी इमर्जिंगच्या सुवर्ण इतिहासामध्ये त्यांचं नाव दर्ज केलं जाईल. बघा लोअर ऑर्डरला फलंदाज आलेले दर्शन नाईक कशा प्रकारे फलंदाजी करतील. क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र गोलंदाज देखील तितकाच तगडा निखिलेश. मिड पाड्याचा हा खेळाडू. मोठा फटका दर्शन नाईक यांच्या बॅटमधून चेंडूला भिडकावून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून षटकार. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती 45 आणि इकडून जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 5 चेंडूत 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. मी म्हटलं होतं क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याचा प्रत्यक्ष इथे पहिल्या चेंडूवरती दाखवताना दर्शन नाईक. बघा चेंडू फेकायचंय प्लीज. हॅलो हॅलो हा बोल ना. गोलंदाज तयार निखिलेश. सामना करेल दर्शन. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र लॉंग ऑनला झेलबाद होते दर्शन नाईक. आता मात्र चांगली फलंदाजी करून दर्शन नाईक हे बाद झाले. चांगला फटका आला होता, आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र इथं पुन्हा एकदा निराशा येताना आर्यनच्या खात्यामध्ये गडी बाद होत आहेत दर्शन. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपक. 4 चेंडू आणि 4 मोठे फटके इथून खेळावे लागणार आहेत. भिवंडी इमर्जिंगचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. तसेच ग्रामीणचा सुद्धा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. चांगला कमबॅक इथे निखिलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खाला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. दीपक येतोय नवीन फलंदाज. पाहूया दीपक. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 4 चेंडू 4 षटकार. जर हे 4 षटकार आले ना तर दीपकचं नाव मोठं. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. स्क्वेअर लेग पंचांना हिट केलेलं आहे. या स्पर्धेतील पहिली घटना. 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 46. पाच गडी बाद झालेले आहेत. अर्धा संघ तंबूमध्ये परातलेला आहे. निखिलेश. मोठा फटका. पुन्हा एकदा केवल भोई. पाहूया मोठी बाउंड्री आहे तिथे. सोपं नसतं काऊ कॉर्नरच्या वरून षटकार मारणं मित्रांनो. आणि या ग्राउंडची सर्वात मोठी बाउंड्री जर कुठली असेल तर तीच बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीला क्लिअर करणं सोपं नाही. आतापर्यंत खूप कमी खेळाडू आहेत ज्यांनी त्या बाउंड्रीला क्लिअर केलेलं. आता मात्र मैदानामध्ये पॉप्युलर खेळाडू येत आहेत. संदीप जुकर. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. 2 चेंडूंमध्ये जर 2 षटकार मारले संदीप जुकरने तर गोल्डन तडक्यावरती पार्टी संदीप पाटील यांच्या माध्यमातून. बघा निदान पार्टीची तरी सोय करा संदीप जुकर. संदीप. बघा मेजवानी जाहीर झालेले. फायदा घेतायत का 2 चेंडूवरती 2 षटकार आणि पैसे वाचलेले आहेत संदीप पाटील यांचे. चला बाद संदीप जुकर.
न्यू बॅटर इन बाळू. पाहूया बाळू हे सुद्धा एक मुख्य आयोजकांमध्ये आहेत. त्यांना सुद्धा काही पारितोषिक लागतोय का? शेवटचा चेंडू असणार आहे. बाळू येतोय नवीन बॅटर. शेवटचा चेंडू या मॅचचा. बॅटर येतोय बालू चंद्रकांत जोशी. भिवंडी इमर्जिंग कमिटीमध्ये ते सुद्धा एका मुख्य पदावरती आहेत. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. रिग्नेश राणाल. यानंतर आम्हाला जो सामना खेळवायचा मिनिश कारिवली विपक्ष ओमसाई दापोडे. दापोडे संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि नोंद घ्यायची, सामना 4 षटकांचा असणार आहे. आयोजकांनी आम्हाला कळवलेलं आहे इथून. तर आपणास विनंती असेल की 4 षटकांचे सामने यानंतर प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची. आता मात्र फर्स्ट स्लिप, लेग स्लिप, टेस्ट क्रिकेटचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत येतोय. औपचारिकता फक्त आणि फक्त या मॅचमध्ये राहिलेली. निखिलेश मोठा फटका खोदून काढलेला होतं, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवलेलं आहे आणि इथून विजय संपादन केलेलं आहे रिग्नेश राणाल. तर कॉंग्रॅच्युलेशन रिग्नेश राणाल, निखिलेश, करण, ऑल टीम आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक शंकरदादा जुकर आणि टीम. एक मात्र खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला, तो म्हणजेच निखिलेश, ज्याने 31 धावा बनवल्या आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच निखिलेश शेलार फ्रॉम मिटपाडा इज अ मॅन ऑफ द मॅच. चला निखिलेश यायचं आहे आपण. आणि संदीप नेट प्रोप्रायटर प्रदीप पाटील उपस्थित झालेला आहे. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. मी हरी जोशी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचे. प्रदीप पाटील